कधी कधी गोष्टी समोरून बघताना खूपच सहज सुंदर वाटत असतात, पण त्या करणं खरंच एवढं सोपं आहे का? आणि याच गोष्टी जेव्हा आपण करायला जातो तेव्हा मात्र आपल्याला त्या फार अवघड वाटतात किंवा जमत नाहीत. मग असं वाटतं की आपलंच कुठेतरी काहीतरी चुकतंय. नुकताच गुढीपाडवा झाला. आपण खूप साऱ्या रील्स वगैरे बघत असतो आणि मनात विचार येतो की ह्यांना कसं हे जमतंय आणि मला मात्र दिवसभर कामं संपत नाही आहेत. तर तुम्हीसुद्धा मी पोस्ट केलेली पाडव्याची रील बघितली असेलच. तर त्याच्यानंतर माझ्या काही मैत्रिणींचे, माझ्या काही रिलेटिव्हचे फोन आले, मेसेज आले. काहींनी कौतुक केलं, "खूप छान तयार झालीस." काहींनी "साडी कुठून घेतलीस?" ते विचारलं. खरंच दुसऱ्याचं कौतुक करणं त्यासाठी फार मोठं मन लागतं आणि त्याबरोबरच बहुतेक सगळ्यांचा असाच प्रश्न होता की एवढ्या सकाळी एवढी छान तयारी करायला वेळ कसा मिळाला? सणाच्या दिवशी खरं तर किती सारी कामं असतात. मग एवढी छान तयारी कशी काय केलीस? आमचा तर सगळा दिवस स्वयंपाक करण्यात कामामध्येच गेला. असं छान तयार व्हायला सुद्धा वेळ नाही मिळाला. तर चला ही तयारी करता करताच तुम्हाला सांगते. तर गुढी उभारण्यासाठी कितीतरी गोष्टींची गरज असते आणि ऐन वेळेला आपण शोधाशोध बसलं ना तर मग गडबड होऊन जाते. म्हणून आधीच ही अशी तयारी करून ठेवायची असते. तर ज्या गोष्टी लागतात ना तर त्या आदल्या दिवशीच आणून ठेवलेल्या. आता सकाळी फक्त मी त्या या ताटामध्ये अरेंज केल्या. आणि आपल्या संस्कृतीमध्ये एवढे सारे जे सण असतात जे आपण साजरे करतो तर ते असतातच मुळी आलेली मरगळ घालवण्यासाठी. आता रोज रोज तर आपण काही असे तयार होऊन बसत नाही, पण या निमित्ताने का होईना आपण तयार होतो, आनंदी राहतो, फ्रेश राहतो आणि सण आपले व्यवस्थित साजरे केले की आपल्याला सुद्धा मनाला एक समाधान मिळतं. तर यासाठी एकच गोष्ट करावी लागते, ती म्हणजे प्लॅनिंग. प्लॅनिंग इज द की ऑफ एव्हरी सक्सेस असं म्हटलं जातं. मग अगदी छोट्यातली छोटी गोष्ट असू दे त्याची तयारी आधीपासूनच करायची. किचन वगैरे आदल्या रात्रीच सगळं क्लीन केलेलं असतं, त्याच्यामुळे दुसऱ्या दिवशी उठून इथं वेळ जात नाही. तर बऱ्याच मैत्रिणींची कमेंट होती की ही साडी जेव्हा मी शेअर केली तेव्हा जवळून दाखव, तर म्हटलं चला आज गुढीपाडव्याला हीच साडी नेसायची. आणि आता तसं अगदी जवळचं कुठलं लग्नही नाही की त्या लग्नामध्ये मी ही साडी नेसू शकेन. तर म्हटलं चला आजच ही नेसूयात आणि अशी ही आणल्यापासून कधी एकदा ती नेसेन असं मला झालं होतं. खरं सांगायचं तर तिचा ब्लाऊजसुद्धा अजून स्टिच केलेला नाही. मी जो माझ्याकडे दुसरा ब्लाऊज होता तर तो त्याच्यावरती छान मॅच झाला आहे असं मला वाटतंय. आणि अजून एक गोष्ट म्हणजे मला तयार व्हायला अजिबात वेळ लागत नाही. अगदी अगदी 5 ते 10 मिनिटात मी तयार होते. मग कुठलाही सण असू देत किंवा कुठला कार्यक्रम असू देत. आणि जेव्हा आपण पारंपरिक असं लूक करतो तेव्हा असे केस बांधलेले असेल तर छान दिसतं. तर बघा माझ्याकडे एक मेसी बन आहे, तो फक्त पाठी असा लावून टाकायचा, खूप छान असा लूक येतो. अगदी 2 मिनिटात हेअरस्टाईल केल्यासारखी वाटते. आणि प्रत्येक स्त्रीला असं छान दिसावंसं वाटतं, तयार व्हावंसं वाटतं, पण कधी कधी तेवढा वेळ मिळत नाही घरातील कामांमुळे. म्हणूनच हे शेअर करते की यासाठी फारसा वेळ काढायची गरज नाही. अगदी 5 ते 10 मिनिटात पण आपण छान तयार होऊ शकतो आणि कुठल्याही गोष्टीचा मनापासून आनंद घ्यायचा. उगीच करायच्या म्हणून गोष्टी करायच्या नाहीत. आपण अशा छान तयार झालं की आपल्याला सुद्धा छान वाटतं. तर आता मी मॉइश्चरायझर लावते आहे. तर माझी ड्राय स्किन आहे. तर ड्राय स्किनवाल्यांसाठी एक करायचं की चेहरा थोडासा ओला ठेवायचा आणि त्याच्यावरती मग मॉइश्चरायझर लावायचं. इव्हनली स्प्रेड पण होतं आणि चेहरा एकदम तजेलदार पण वाटतो. मी सेटाफिलचं मॉइश्चरायझर वापरते तर तेच लावून घेतलं आहे. आणि मॉइश्चरायझर लावून झाल्यानंतर मी फक्त CC क्रीम लावते. पण आता माझ्याकडे फेसेस कॅनडाची ही स्ट्रोब क्रीम आहे रोज गोल्ड. तर कधी ती लावते, कधी लावत नाही. पण त्याने छान ग्लोईंग अशी स्किन दिसते आणि माझ्याकडे आहे आता म्हणून मी लावते आहे. नाहीतर काय होतं की हे मेकअप प्रोडक्ट असेच पडून राहतात कितीतरी दिवस. मला हिचा वास खूप आवडतो. इतका सुंदर आहे ना. तो सुद्धा असा पटकन डॉट डॉटमध्ये सगळीकडे लावून घेतला आणि हाताने स्प्रेड करायचा. मला खरं तर एक चांगलं फाउंडेशन घ्यायचं आहे. पण आता आमच्या इथे काय हे जे चांगले फाउंडेशन आहेत तर ते मिळत नाहीत आणि ते प्रत्यक्षात दुकानात जाऊन आधी ट्राय केलं पाहिजेत. कारण आपल्या कलरला सूट होतील असेच फाउंडेशन आपण वापरायचे. कारण ऑनलाईन घेतल्यानंतर आपल्याला ती शेड समजत नाही. तर कधी मुंबईला किंवा पुण्याला गेली तर ती घेईन. स्किन ड्राय असली ना आणि आपण जर व्यवस्थित हे सगळ्या गोष्टी लावल्या नाहीत ना तर चेहरा एकदम ड्राय ड्राय दिसतो. तर मी इथं थोडीशी CC क्रीम आणि मॉइश्चरायझर एकत्र केलं, मिक्स केलं आणि ते चेहऱ्याला लावते आहे. तर चांगलं फाउंडेशन जर आपल्याकडे नसेल ना तर ही एक ट्रिक आहे की ज्यामुळे स्किन छान अशी तजेलदार दिसते आणि ते व्यवस्थित स्प्रेडसुद्धा करता येतं. हातानेच मी हे स्प्रेड केलं आहे सगळीकडे आणि झाला मेकअप करून. फक्त आता लिपस्टिक लावायची आणि चंद्रकोर लावली. अजिबात वेळ लागत नाही असं छानसं तयार व्हायला. पण बाकीची कामंसुद्धा वाट बघत असतात. तर आज सगळीकडे खरं पुरणपोळी असते, पण मी आज पुरणपोळी नाही करणार आहे. कारण आता होळीलाच केलेली पुरणपोळी. मग आज मी पुरी, भाजी, श्रीखंड असं करणार आहे आणि त्यासाठीची तयारीसुद्धा मी आधी करून ठेवली आहे. आणि ही लिपस्टिक शुगरची आहे. इतकी सुंदर शेड आहे ना. ही साडी आहे ना एवढी कॉस्टली पण नाही आहे. अगदी 1500ची साडी आहे ही. पण ती दिसताना एवढी रिच दिसते आहे ना. प्रत्येकाची ना एक आवड असते. कुणाला तयार व्हायला आवडतं, कुणाला साधंच राहायला आवडतं. तर ज्याची त्याची आवड असते. पण मला असं वाटतं की आयुष्याचा आनंद घेता आला पाहिजे.
मनामध्ये झुरत बसण्यात काहीच अर्थ नाही. कारण मग कधी-कधी असं होतं, की चणे आहेत पण दात नाहीत आणि दात आहेत पण चणे नाहीत. आणि प्रत्येकाला आयुष्यामध्ये काही ना काहीतरी त्रास असतात, प्रॉब्लेम असतात. तर त्याकडं थोडंसं दुर्लक्ष करायचं आणि हे जे काही क्षण मिळतात तर ते एन्जॉय करायचे, स्वतःला आनंदी ठेवायचं. खरं सांगायचं तर ही आवड मला आधीपासूनच होती. पण आता जेव्हापासून मी YouTubeसाठी व्हिडिओ बनवायला लागले ना, तर अजूनच मला ही संधी मिळते आहे. खरं सांगू का मैत्रिणींनो, छोट्या-छोट्या गोष्टीतसुद्धा खूप मोठा आनंद लपलेला असतो. तर तो आनंद आपल्याला घेता आला पाहिजे. आपल्या काही मैत्रिणींची कमेंट होती, की जवळून दाखवा म्हणजे बँगल्स वगैरे आणि ह्या ऑल टाईम फेवरेट हिरव्या रंगाच्या बांगड्या. त्याच्यामध्ये हे जे अँटिकमधले कडे घेतलेले तर ते घातल्यानंतर खूपच छान वाटतंय. तर डिझाईन जवळून दिसलीच असेल. आता गुढी उभारायची तर हे सगळं मी घेऊन आले. आणि जेव्हा आपलं मोठं घर असतं ना, तर तेव्हा किंवा मोठी बाल्कनी असते, तर तिथं अशी गुढी उभं राहायला खरंच खूप छान वाटतं. पण माझी तर ही एक छोटीशी अशी बाल्कनी आहे बघा, की जिथं बाहेरच्या बाजूला मला गुढी उभारावी लागते. पण तरीसुद्धा मी ती उभारते, की यासाठी काय मोठी बाल्कनीच पाहिजे, मोठं घरच पाहिजे असं काही नाही. जे जसं असेल तसं स्वीकारायचं आणि त्याच्यामध्ये आनंद घ्यायचा. आता हे दिसताना एवढं पटकन झालेलं दिसत असलं तरी बराच वेळ गेला आहे गुढी उभारण्यामध्ये. मिस्टरांना आज सुट्टी होती त्याच्यामुळे आज ते घरी होते, तर त्यांनीच गुढी उभारली. आणि ही आजची देवपूजा. आणि सकाळी अशी छानशी पूजा केली, धूप-दीप लावलेलं असलं ना, की घर ऑलरेडी एकदम प्रसन्न होऊन जातं. तर गुढी वगैरे उभारून झाली आणि आपल्या मनासारखं आपण जसं ठरवलं तशा गोष्टी झाल्या, की खूप छान वाटतं. आणि सकाळी लवकर उठलेली, भाजी केलेली, वरण केलं आहे आणि पुरीसाठी पीठ मळून ठेवलं आहे. चला गुढी वगैरे उभारून झाली आणि जशी आपण कामं ठरवलेली असतात ना, तर ती तशी पार पडली ना, खरंच खूप छान वाटतं. आणि आपण असं छान छान तयार होऊन बसलं ना, की परत दुसरी काही कामं करायचं कंटाळा येतो बरोबर ना, म्हणजे करावीशीच वाटत नाही. तर मलाही तसंच झालं आहे. बराच वेळ झाला मी बसली आहे, पण आता किचन वाट बघते आहे, स्वयंपाक करायचा आहे. तर यावेळेला मी पोळ्या नाही बनवल्यात कारण होळीला पोळ्या बनवल्या होत्या. तर आता पुरी, भाजी, श्रीखंड असंच बनवणार आहे. आणि एकदा करायला सुरुवात केली की वेळ लागत नाही, पण तिथंपर्यंत जाईपर्यंतच कंटाळा येतो बरोबर ना. चला तर आधी थोडीशी तयारी करून ठेवली असली ना, की मग नंतर कंटाळा येत नाही. फक्त भात लावायचा होता आणि पुऱ्या करायच्या होत्या, कारण भाजी आणि वरण तर आधीच करून ठेवलेलं. माझ्या एका मैत्रिणीने विचारलं सुद्धा, "आज स्वयंपाक काही केलास की नाही? का फक्त तयारच झालीस?" तर असं काही नसतं हो. ह्या गोष्टीसुद्धा करायच्याच असतात, पण थोडंसं स्वतःसाठी पण काही करायला पाहिजे ना. आणि आज मी जवळ-जवळ 1 वर्षभरानंतर पुऱ्या करते आहे. नेहमी-नेहमी नसतातच. आणि आज पाडव्यानिमित्त बरेचसे फोनसुद्धा येत होते सगळ्यांचे. तर पुऱ्या करता-करता सगळ्यांशी फोनवरती बोलत होते म्हणजे स्पीकरवरती फोन टाकून. तर असा छानसा बेत होता आजचा. तर मी एक फ्रूट बास्केट मागवलेलं, इतक्या दिवसापासून मागवलेलं, तर ते आज रिसीव्ह झालं आहे. आणि इतकं सुंदर आहे ना, मी विचार करत होते हे मागवू की नको, कारण हा जो गोल्डन कलर दिसतोय ना, तर मला असं वाटलं की हा जाईल. पण मला एवढं आवडलं होतं की मी म्हटलं मागवून तरी बघूयात. आणि मी ते धुवून घेतलं चक्क आहे बघा, घासूनसुद्धा घेतलं सोपणी म्हणजे. पण ह्याचा कलर वगैरे काही गेला नाही. त्याच्यानंतर पुसून घेतलं. आणि आत्ता आपण तर नेहमी फ्रूट आणतच असतो आणि खरंच फ्रूट हे खायलाच पाहिजेत. आणि काय होतं की फळं आणून आपण फ्रीजमध्ये ठेवतो आणि आपल्या लक्षातसुद्धा राहत नाही ती वेळेवर खायची. कधी-कधी तर ती खराबसुद्धा होऊन जातात. त्यामुळेच मला हे असं फ्रूट बास्केट हवं होतं की ज्याच्यामध्ये मोठी-मोठी फळंसुद्धा ठेवता येतील आणि ते समोर दिसली ना की ती खाल्ली जातात. तर आता याची साईज बघा, हे एवढं मोठं कलिंगड याच्यात बसते. आणि त्याच्यानंतर मी पपईसुद्धा ठेवली आहे तिथे. आणि मी घेतानासुद्धा असाच विचार करत होते की याच्यामध्ये व्यवस्थित ही मोठी-मोठी फळं असतात तर ती बसतील का? तर व्यवस्थित बसली आहे त्याच्यामध्ये. आणि खूप सारी फळं याच्यामध्ये बसू शकतात. म्हणजे आता आपण एकदाच फळं घेऊन येतो आणि ती अशी वेगवेगळ्या ठिकाणी ठेवली ना, बरीचशी फळं खराबसुद्धा होऊन जातात. तर अशी ठेवली की दिसायलासुद्धा चांगली दिसत आहेत आणि एकाच ठिकाणी ती राहत आहेत सुद्धा. तर मला तर हे खूप आवडलं. तर यातले काही प्रॉडक्ट असतील तर त्याची लिंक असते, तर व्हिडिओच्या वरती व्ह्यू प्रॉडक्ट असं जिथं लिहिलेलं असतं ना, तर तिथं क्लिक केलं की त्याची लिंक मिळून जाईल. त्याच्यानंतर हे एक सुंदर असं वुडनचं रॅक मागवलं होतं. खरं तर खूप दिवसांपूर्वीच हे मागवलेलं. किचन ओट्यावरती खूप छान दिसतं, लूक खूप छान येतो. पण काही कंटेनरसुद्धा मागवले होते म्हणजे चहा कॉफीचे, तर म्हटलं ते आल्यानंतर हे शेअर करूयात. पण अजून खूप दिवस झाले, म्हणजे एक मागवले तर ते याच्यामध्ये बसले नाहीत. तर ते मी रिटर्न दिले आणि म्हटलं लोकल मार्केटला काही मिळते का बघूयात. तर स्मार्ट बाजारमध्ये मागे मी खूप छान छान असे ग्लासचे कंटेनर बघितले होते, पण आता गेले तर तिथे अजिबात शिल्लक नव्हते. मग म्हटलं जाऊ देत आता पुन्हा ऑनलाईनच मागवेन. तर त्याच्यानंतर संध्याकाळी आज पाडवा होता, तर म्हटलं नवीन वर्षी नेहमी छान अशी सुरुवात करायची असते, म्हणून म्हटलं वॉकिंगला जायचं. खरं तर आपण जानेवारीमध्ये संकल्प करतो, पण आपलं वर्ष आहे तर हे गुढीपाडव्याला सुरू होतं. त्याच्यामुळे म्हटलं चला बाजारात चाललेलो होतो, तर म्हटलं आधी वॉकिंग करूया आणि मग तिकडे जाऊयात. आणि संध्याकाळी तर खूप छान वाटतं. आणि इथं ही जी मोगऱ्याला इतकी सुंदर फुलं आहेत, इतका छान वास येत होता ना.
कारण की खूप मोठ्या प्रमाणात एकाच ठिकाणी हा मोगरा लावलेला आहे, त्यामुळं वातावरण एकदम सुगंधित होऊन जातं. खरं तर हा व्हिडिओ टाकायला थोडासा उशीर झाला कारण पुन्हा शनिवार रविवार गावी गेलेलो. व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा आणि नेहमीप्रमाणे लाईक करायला विसरू नका आणि सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज